प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात होते गणेश पूजनाला। या कलाक्षेत्रामध्ये प्रवासाला पहिलं पाऊल ठेवलं। शेताच्या बांधावरती झुंबडणारी लावणी तिची पावलं राज दरबारात फिरकायला लागली। या पूजनाची सुरुवात झाली। विघ्नहर्ता विनायकाची वंदन करणार कोकणात आला कालिजी आणि तुरा बंधूंनो। कालिजी तुरामध्ये गणेश स्तवन गायलं जातं। सविनय सादर करत आहोत गणदर्शना संदर्भ शिवमहापुराण कथा संकलन ग्रंथ उपासक कोकण पुराणात पुरस्कार लोकशाहीर संदीप सावंत कथालेखक साहित्य निखिल मांडावळे सविनय सादर करत आहोत गणदर्शना। कामासूर दैत्याचा वध अर्थात गणेशाचा विकट अवतार। कामासूर दैत्याचा वध अर्थात गणेशाचा विकट अवतार। कामासूर दैत्याचा वध अर्थात गणेशाचा विकट अवतार। कथानकाला सुरुवात होताना शालंतर पुत्र कामासूर ची आई रुंदा हिचं देव देवतांनी पावित्र भंग केलं आणि त्याच अपमानानं चिडलेल्या कामासुरानं शिवशंकराच्या अघोरी तपश्चर्येस सुरुवात केली। ओम नमः शिवाय 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 ओम नमः हे शिव शंकर भोलेश्वरा ही जालंधर पुत्र कामासूर आपली तपश्चर्या करून घेण्यासाठी ही अघोरी तपश्चर्या करतोय आणि माझ्या तपश्चर्येवर जर आपण प्रसन्न झाला तर हे भोलेश्वरा मला त्रैलोक्य विजयाचा वर द्या। मला त्रैलोक्य विजयाचा वर द्या। जालंधर पुत्र कामासुरावर झाला पुत्र कामासूर। पुत्र कामासुरानं त्रैलोक्य विजयाचा वर प्राप्त करून घेतला। ही बातमी अखंड ब्रह्मांडभर म्हणता पसरली। त्याच वेळेला सृष्टी विधाता ब्रह्मदेव आणि सृष्टीचा पालन करता महाविष्णू यांच्यामध्ये चर्चेस सुरुवात झाली। या कामासुरावरती दोन देवाधिकांनी चर्चा करण्यास सुरुवात केली। पुण्यभूमी ठाव ओ
सर्व देवांना या ब्रह्मनादाचा साष्टांग प्रणाम. नारायण नारायण. परंतु देव आपण आणि चिंतेत नारायण नारायण. मुनिवर्य तलावर एक अद्भुत जन्माचा आहे म्हणून थोडी चिंता वाटते. नारायण नारायण. देव जालंधर पुत्र कामातून केला त्याची वृंद दिली तिचे पवित्र मुलींची वाचा करू नये आणि या सुराने भेटून त्याने शिवशंकराकडून त्रैलोक्य विजयाचे वरदान प्राप्त केले आहे. नारायण नारायण. मग मुनिवर्य यावर आम्ही काय करावं? नारायण नारायण. देव जो जन्माचा लाभ या मृत्यूअटल आहे आपण पुढे समजा करण्यास सिद्ध व्हा. नारायण नारायण नारायण. दुःख देवासी सांगावे सुख देवासी मागावे. दुःख देवासी सांगावे सुख देवासी मागावे. दुःख देवाला सांगावे सुख देवाची मागावे. दुःख देवाला सांगावे सुख देवाची मागावे. अशा तऱ्हेने श्रीवर्षी नारदांनी वास्तव कथन केलं. सृष्टी विधाता ब्रह्मदेव आणि पालन करते विष्णू देवानं हे सगळं ऐकलं आणि अशी बातमी देण्यासाठी दोनही देव इंद्र दरबारी दाखल झाले. देवांचा राजा इंद्र रंभा अप्सरेंच्या नृत्यात गुंतला होता दंगला होता. देवाधिकांनी त्या नृत्याचा आस्वाद घेण्यास सुरुवात केली. याच देवाधिकांना पुढे येणाऱ्या संकटाची चाहूल देखील नव्हती. रंभेनं नृत्यावरती ठेका धरला आणि देव दरबार नृत्यामध्ये दंग झाला. चल 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 खऱ्या अर्थाने रत्नागिरी जिल्ह्याच्या प्रत्येक रसिकाच्या हृदयावरती राज्य केलं. वाजवी भरारीची वागे सोनाच दुर्वे. Yeah.
किती सुंदर सोड तिला नाहीतर या क्षणी प्राणास मुशील ही परिवार ऐकायला मी चालू नाही माझ्या स्वाधीन कर आणि निघून जायचो हे दैत्या तुला तुझ्या ताकदीची फार कमी झाले आणि युद्धासाठी लढलेल्या रोज इंद्राचा युद्ध छेडलं आणि अमरावतीवर देवांचा राजा इंद्र आणि दैत्यराज कर्णसूर यांच्याबरोबर युद्ध सुरू झालं. दोन्ही बाजूनी सगळ्या रस्ता मारा चालू झाला. दैत्यराज नमत दिवसभर इंद्राचा झाला हल्ला. जन्म पुन्हा पुन्हा नाही बहुमोला बहुमोला मानवा तू मानुष बन मानवा तू मानुष बन या मानवाला ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही या मानवाला ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही बहुमोलाचे लाभले दिवस बहुमोलाचे लाभले दिवस मानवा तो मानुष बन मानवा तो मानुष बन या मानवा या ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही या मानवा या ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही बहुमोलाचे लाभले जीवन बहुमोलाचे लाभले जीवन मानवा तू मानुष बन मानवा तू मानुष बन या मानवा या ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही या मानवा या ठाई मानवाचा गाठीला लाविला मानवाचा गाठीला लाविला मानवाचा गाठीला लाविला माता बाई माता वीराई
रे तुझे सगळं मानवा तू माणूस बनू मानवा तू माणूस बनू या मानवाया घरी जन्म पुन्हा पुन्हा जाई या मानवाया घरी जन्म पुन्हा पुन्हा जाई बहुमोलाचे लाभले जीवन बहुमोलाचे लाभले जीवन मानवा तो माणूस बनू मानवा तो माणूस बनू आपलं या ठिकाणी स्वागत आहे नारायण नारायण आज एकाकी येण्याचं कारण नारायण नारायण दंडराज कामासुरा तुझे अजाच्या सामर्थ्य पाहून मी फार आनंदित झालो आहे नारायण नारायण जमत आहे नारायण 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 दंडराज कामासुरा अरे हा इंद्रपूजा त्रैलोक्य नव्हे त्रैलोक्य म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश नारायण नारायण देवानी माझ्या आई आणि म्हणून आज जालंधर पुत्र कामासूर या त्रैलोक्यातून या अरे छाजासूर आणि कपटपणा ठेवून त्रैलोक्य जिंकण्याचा प्रयत्न केला ते सूर्यम संधी गेले नारायण जर का असं असेल तर या युद्धाची मजा पाहायला आलेलं पारितोषिक सूरज मारुती पंधरे आणि स्वरावाजे सूरज मारुती पंधरे आणि स्वरावाजे मगाशी जे रंभा नृत्य झालं त्या नृत्याच्या वंशमोरसाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलं. त्याचप्रमाणे आमचे मित्र अरविंद नटे विद्यमान घंटामुक्ती इंद्र दरबारी कामासुरांना आक्रमण करून अमरावती जिंकली ही बातमी अखंड ब्रह्मांडभर पसरली आणि त्याच वेळेला ब्रह्मा विष्णू आणि महेशानं याच संदर्भीय चर्चासत्रास प्रारंभ केला. या कामासुरास नेमकं थांबवावं कसं यावरती देवाधिकांनी विचार करण्यास सुरुवात केली.
सर्व देवांना या ब्रह्मपुत्र नाथाचा साष्टांग दंडवत पार्वती नारायण नारायण हे भोळेश्वरा आपण दिलेल्या वराने तो कामसुद्धा तर फार उन्मस्त झाला आहे आणि तो आपल्यावरती चाली करून दिला आहे. नारायण नारायण तुझ्या या गाईला समोर आलाय तुझ्या गाईला सर्व देवांचा नाट करून शिवशंकर भोलेश्वराचं युद्ध सुरू झालं. दोन्ही बाजूला शस्त्र वारा होऊ लागला. त्रिशूळ सुद्धा या युद्धामध्ये आलं नाही आणि अशाच वेळेला भोलेश्वरानं माघार घेणं पसंत केलं. दैत्यराज बाबा समोर भोलेश्वरानं आपली हार कबूल केली आणि तो शिवशंकर भोलेश्वर हे रणयुद्ध सोडून पळून गेला. आता तुम्ही त्रैलोक्याचा सम्राट झालोय. माझ्या विचारातून हा खोटाडा बोलून गेला. त्रैलोक्याचा सम्राट
आणि एक मानव अखंड त्रैलोक्याचा सम्राट झाला। या कामासुरास नेमकं थांबवावं कसं यावरती ब्रह्मा विष्णू महेश आदिमाया शक्ती पार्वतीसह विचार विनिमय करू लागले। महादेवा आपल्या वयाचं कामातून माणसं आहे त्याला नेमकं काय करावं महादेवा आपण द्यायला त्यामुळे आपणच काहीतरी मार्ग काढा मी दिल्यावर मागे जाऊ शकत नाही त्यावर आपणच काहीतरी मार्ग नारायण नारायण हे विठ्ठला दर्शन दे हे विठ्ठला दर्शन दे पांडुरंगा तुझ्या कृपेने घर हे माझे सजले पांडुरंगा तुझ्या कृपेने घर हे माझे सजले दंडोबाने मान गाजले तुलाच विसरून गेले विठ्ठला दर्शन दे विठ्ठला दर्शन दे पांडुरंगा तुझ्या कृपेने घर हे माझे सजले दंडोबाने मान गाजले तुलाच विसरून गेले विठ्ठला दर्शन दे विठ्ठला दर्शन दे विठ्ठला दर्शन दे विठ्ठला दर्शन दे राणीला बाई चोरी केली नाही केली वारी राणीला बाई चोरी केली नाही केली वारी संसाराची केली होळी तूच दाखवारी संसाराची गेली होळी तू असता कैवारी संसाराची गेली होळी तू असता कैवारी राणीला बाई चोरी केली नाही केली वारी संसाराची केली होळी तूच दाखवारी संसाराची गेली होळी तू असता कैवारी संसाराची गेली होळी तू असता कैवारी आता मज करून आले गावीन जीवन कसले मरण हे आले धारी तुझे ते नाव तुझले करावे काय तुझे करावे काय तुझे ना तुझे मंदिर गाठले विठ्ठला दर्शन दे विठ्ठला दर्शन दे विठ्ठला दर्शन दे विठ्ठला दर्शन दे नारायण नारायण सर्व देवांना या ब्रह्मपुत्र नादाचा प्रणाम नारायण नारायण परंतु देव आपण सारे आणि चिंतेत नारायण नारायण मुनिवर्य आपण त्रिकाल्याने आहात आपणास सर्व काही ठाऊक आहे त्यामुळे आपणच काहीतरी मार्ग काढा नारायण नारायण देव आपण मुळीच चिंता करू नका देवी पार्वती आणि शिशुमूळ महादेवचा सिद्धीनुसार एक शक्ती उत्पन्न झाली आहे आणि ती शक्ती या कामासुराचा वध करेल नारायण नारायण परंतु देव त्यासाठी आपल्याला श्री गणेशाची आराधना करावी लागेल नारायण नारायण ठीक आहे चला तर तुझ्या कृपेचा माठ मस्तकी तुझ्या कृपेचा हात मस्तकी प्रथम तुला दे प्रणाम
प्रथम तुला गे प्रणाम गणा तू जीवल गणा तू जीवल गणा तू जीवल तुझे हे लई मती मांडा बालक 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 तुझे लई मती मांडा तुझा गुरुचा हात मस्तकी प्रथम तुला प्रथम तुला आपण घाबरू नका. मी पार्वती मातेच्या आदेशाने विकट हे रूप धारण करीन आणि दैत्यराज कामासुराचा वध करेन. आपण निश्चिंत रहा देव हो, आपण निश्चिंत रहा, आपण निश्चिंत रहा. आदिमाया शक्ती पार्वतीनं गणरायास आदेश केला आणि तोच विश्व विधाता विधीच विधान ओंकार विश्वविनायक कामासुराच्या वधासाठी निघाला. स्वामी, या त्रैलोक्याच्या रक्षणासाठी माझं बाळ येत आहे. अगं पार्वती, समोर येणारं बाळ म्हणजे गजाननचा अवतार विखरत आहे. स्वामी, कामासुराच्या वधासाठी मी या गणपतीच्या विकट अवताराची उत्पत्ती केली आहे. आदिमाया शक्ती पार्वतीने आदेश केला आणि विश्वविनायक गरुडावर स्वार झाले आणि कामासुरांच्या वधासाठी निघाले.
अधिकाऱ्यांना शोधत होता आणि त्याच वेळेला आरोपी विद्यमान असणाऱ्या विश्वविनायकानं कैलासावर पाऊल ठेवलं. मात्या पित्याच्या चरणी नतमस्तक झाले. हे माते, तुला माझा नतमस्तक प्रणाम. काळजी करू नकोस. प्रत्येक सुखाच्या आरंभी संकटाच्या वेळी मीच तारण करता म्हणून युद्धाच्या मध्यावरती उभा राहील आणि त्या कामासूर दैत्याचा सर्वनाश करेल. मालक झालोय तू माझ्या समोर चालतो. आणि त्याच वेळेला शिवशंकर महादेव आणि दैत्यराज कामासुराचं युद्ध सुरू झालं आणि युद्धाच्या मध्यावरती उभे राहिले विश्वविनायक. पूजेचा मान असताना पूजेकरता भूतांचा हरता विघ्नांचा नाश करणारा विघ्न विनायक या ठिकाणी युद्धाच्या मध्यावरती उभा राहिला. आणि शिवशंकरानं नानासाहेबांच्या अस्त्रानं कामासुरास भयान केलं. त्रैलोक्य विजयाचा वर प्राप्त असलेला दैत्यराज कामासुर आणि शिवशंकर महादेव असं युद्ध सुरू झालं. त्या युद्धाच्या मध्यावरती विश्वविनायकानं कामासुराच्या छातीचा वेध घेतला आणि त्याच वेधानं दैत्यराज कामासुर मारला गेला. दैत्यराज कामासुर मारला गेला. दैत्यराज कामासुर मारला गेला.